नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची अत्यंत महत्त्वाची बातमी, दुपारी 3 वाजेपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह आयोगाला कळवणार आहोत। खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली आहे। तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला गेल्यानंतर आता दुपारी 3 वाजेपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह आपण आयोगाला कळवणार आहोत अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। आयोगाने राज्यसभेचं इलेक्शन आहे तोपर्यंत इंटरिम म्हणून आम्हाला आज 4 वाजायच्या आत त्यांना उत्तर द्यायचं। ते आम्ही उत्तर देऊ, नवीन नावं वगैरे काय प्रस्ताव आहे त्याप्रमाणे सगळं होईल आणि आम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागणार आहे। तर दुपारी 3 वाजेपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह आयोगाला आपण कळवणार आहोत अशी माहिती शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार आहोत असं देखील सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे आता अजित पवार गटाकडे गेलेलं आहे आणि त्यानंतरच शरद पवार गट आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत आपण नाव निवडणूक आयोगाला कळवणार आहोत, तसंच निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात देखील आपण जाणार आहोत अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। पवार बैठक घेऊन निवडणूक आयोगाला चिन्ह कळवणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये सायंकाळी एक बैठक देखील होणार आहे। राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि नाव आता अजित पवार गटाला गेलेलं आहे आणि त्यामुळेच राजकीय सगळ्या हालचालींना वेग आला। एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडे गेलाय, तर दुसऱ्या बाजूला पवार बैठक घेऊन निवडणूक आयोगाला आपलं नाव कळवणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असं नाव असण्याची शक्यता आहे। तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये सायंकाळी एक महत्त्वाची बैठक अजित पवार गटाच्या सगळ्या नेत्यांची बोलावण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या नावाचा विचार सध्या शरद पवार गटाकडून केला जातोय। तर